9 जून 2026। प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे, संपादक बाबा राज। बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। महावितरणचा 1000 कोटींचा महाघोटाळा, परभणीतील त्या 3 बोगस कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा। माजी आमदार विजय भांबळे आक्रमक। जिंतूर सेलू तालुक्यासह संपूर्ण परभणी जिल्ह्यातील अघोषित भारनियमन तात्काळ बंद करावे आणि महावितरणच्या कामात तब्बल 1000 कोटी रुपयांचा प्रचंड भ्रष्टाचार करणाऱ्या 3 बड्या कंत्राटदार कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना काळ्या यादीत टाकावे, अशी आक्रमक मागणी माजी आमदार विजयराव भांबळे यांनी केली आहे। या संदर्भात भांबळे यांच्या नेतृत्वाखालील एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाने आज परभणीचे अधीक्षक अभियंता यांना लेखी निवेदन देऊन महावितरणच्या कारभाराचे वाभाडे काढले। 43° तापमानात जनतेला वेठीस धरले। निवेदनात म्हटले आहे की राज्यात अतिउष्ण उन्हाळा सुरू असून परभणीचा पारा 40 ते 43° सेल्सिअसवर पोहोचला आहे। महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्य भारनियमन मुक्त घोषित केले असतानाही जिंतूर सेलू भागात सकाळी 6 ते 9 आणि संध्याकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत सक्तीचे भारनियमन सुरू आहे। सिंगल फेज आणि गावठाण फीडरवर नियमबाह्य पद्धतीने वीज खंडित केली जात असल्याने शेतकरी, विद्यार्थी, वृद्ध आणि महिलांचे जीवन विस्कळीत झाले आहे। हे अनधिकृत भारनियमन तात्काळ थांबवण्याची मागणी भांबळे यांनी केली। लोखंडी खांब ते अर्थिंग पर्यंत 1000 कोटींची बोगसगिरी। महावितरणच्या RDSST 27 आणि गावठाण फीडर सेपरेशनच्या कामात 1 जॅक्सॉन, 2 पोलिसियाबी, 3 अशोका बिल्डकॉन या ठेकेदार कंपन्यांनी अधिकाऱ्यांशी संगनमत करून 1000 कोटी रुपयांचा महाघोटाळा केल्याचा गंभीर आरोप विजय भांबळे यांनी केला आहे। चौकशीत खालील धक्कादायक त्रुटी उघड झाल्या आहेत। हलक्या दर्जाचे साहित्य। अंदाजपत्रकानुसार 120 SQUARE जाडीचा गेज वापरणे बंधनकारक असताना प्रत्यक्ष कामात 95 SQUARE चा आणि 70 SQUARE चा अतिशय बारीक व निकृष्ट कंडक्टर वापरला गेला। नियमबाह्य पोल व सिमेंटीकरण। लोखंडी खांब पोल कमी वजनाचे आणि कमी उंचीचे आहेत। खांब रोवताना सिमेंट कॉन्क्रीट ऐवजी केवळ डस्ट कच वापरल्याने सिमेंटची राख होऊन खांब गळून पडत आहेत आणि त्यांना गंज चढला आहे। अपघातांना निमंत्रण। हायवे लगत अत्यंत धोकादायक पद्धतीने खांब उभे केले आहेत। DP रोहित्रे। गरम होऊन ऑइल गळती होत आहे। पोलवर जनावरे व मुलांच्या सुरक्षेसाठी 48 वेढे मारणे गरजेचे असताना केवळ 10 ते 15 वेढे मारून काटेरी तारा गुंडाळल्या आहेत। डेंजर बोर्ड आणि अर्थिंग व्यवस्था अत्यंत बोगस आहे। शासनाची कोट्यवधींची फसवणूक। बऱ्याच गावांना 24 तास वीज सेवेपासून वंचित ठेवण्यात आले असून कागदावर जास्तीचे पोल दाखवून बोगस बिले उचलण्यात आली आहेत। दोषी कंपन्यांना तात्काळ काळ्या यादीत टाका। ठेकेदार कंपन्या आणि परभणी महावितरणच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी मिळून जनतेच्या पैशांची लूट केली आहे। या कामांची हायड्रा मशीनद्वारे प्रत्यक्ष जागेवर सखोल चौकशी व्हावी। तोपर्यंत या कंपन्यांची बिले रोखून धरण्यात यावीत आणि दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी आग्रही मागणी माजी आमदार विजयराव भांबळे यांनी केली आहे। शिष्टमंडळात या मान्यवरांची होती उपस्थिती। यावेळी निवेदन देताना माजी आमदार विजय भांबळे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिंतूर तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव बुधवंत, माजी GP अध्यक्ष केशवराव बुधवंत, विद्यमान GP सदस्य कृष्णकांत देशमुख, माणिकराव हरकळ, शंकर जाधव, विद्यमान पंच सदस्य प्रशांत नाईक, जीवन आवटे, बाजार समिती संचालक अप्पासाहेब डक, नंदकुमार अंभोरे, अविनाश मस्के, नगरसेवक अशोकराव बंड, जाबेरभाई, करीम लाला, सेलू तालुकाध्यक्ष सुधारक रोकडे, मनोज राऊत, कैलास महाराज देशमुख चारठाणकर, खय्यूम कादरी, चंद्रकांत गाडेकर, शुभम कदम, रामेश्वर गाडेकर, संतोषराव पावडे, प्रवीण महाजन, भागवत बालटकर, आबासाहेब मोगल, पांडुरंग मोगल, छत्रगुण मोगल यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। विद्युत प्रकरणी या अडचणी आज वरिष्ठांना सांगितल्या, त्याच्यावर आपला काय तोडगा निघाला? जिंतूर सेलू तालुक्यासह परभणी जिल्ह्यात गेल्या 2 महिन्यापासून लोड शेडिंग प्रचंड या ठिकाणी वाढलेली आहे। संध्याकाळी 6 ते 10 या टायमामध्ये 3 फेज लाईन ग्रामीण भागात कुठंच नाही आणि सकाळी 5 ते 10 आणि ज्यावेळेस सगळ्या महिलांचा स्वयंपाक असतो, ज्यावेळेस शेतकरी, विद्यार्थी किंवा एखादी महिला ग्रामीण भागातून काम करून येते आणि जेव्हा घरात स्वयंपाक करायचा तर लाईट नसते। आणि आम्ही सगळ्याच कार्यकर्त्यांची आमची मागणी आहे की जिंतूर सेलू तालुक्यासह संपूर्ण परभणी जिल्ह्यातली ग्रामीण भागातली लोड शेडिंग ही तात्काळ बंद करावी व संध्याकाळी सगळ्या शेतकऱ्यांना, गावकऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत करावा, अशा प्रकारची मागणी आम्ही या ठिकाणी आज केलेली आहे। दुसरी मागणी, जिंतूर सेलू तालुक्यामध्ये अनेक गावं अशी आहेत ज्या गावामध्ये अर्धवट MECBच्या गावठाण फीडरची कामं सुरू आहेत, काही काही ठिकाणी नवीन DP बसवायची कामं सुरू आहेत। ते सगळे अर्धवट कामं झाली
काही काही ठिकाणी टेबल बसवलं नाही, काही काही ठिकाणी लिकेज झालं, कुठं पोल बरोबर उभा नाही केला, काही काही ठिकाणी मेंटेनन्स केलं पाहिजे, प्री मान्सून मेंटेनन्स, ज्याला आपण पावसाळ्याच्या अगोदर ज्याला प्री मान्सून मेंटेनन्स म्हणतात, ते सुद्धा कुठंच मेंटेनन्स झालं नाही. अशा अनेक मागण्या आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी घेऊन या ठिकाणी एसींना आम्ही निवेदन दिलं. त्यांना मागणी केली की 8 ते 10 दिवसाच्या आत ही सगळी लोडसेटिंग शिथिल करावी. ज्या ज्या कॉन्ट्रॅक्टर लोकांनी मेंटेनन्सच्या नावावर बोगस बिलं उचलले, काही काही कॉन्ट्रॅक्टर लोकांना नवीन कामं दिले, गावठण फिडरचं दिलं, नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याचं दिलं, गावठाण वेगळं करण्याचे कामं दिले, ते सुद्धा सगळे बोगस कामं आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू आहेत. या सगळ्या कामाची चौकशी करावी अशा प्रकारची मागणी या ठिकाणी आम्ही केली. नवीन अधीक्षक अभियंता आले, त्यांनी आम्हाला वेळ मागितला, आम्ही त्यांना थोडा वेळ देऊ, पण आमच्या मागण्या या ठिकाणी मंजूर झाल्या पाहिजे. जर आमच्या मागण्या या ठिकाणी मान्य काही दिवसामध्ये नाही केल्या तर लोकशाही पद्धतीनं MSCB ऑफिस समोर खूप मोठं आंदोलन या ठिकाणी आम्हाला करावं लागेल. अशा प्रकारची सूचना आम्ही त्यांना या ठिकाणी दिली. धन्यवाद सर.